मी एनटीसी लीडर राजश्री परदेशी मॅडम तुमचं सगळ्यांचं या झूम मीटिंग मध्ये स्वागत करते. कारण इथे तोच व्यक्ती आलेला आहे. इन्व्हिटेशन तर सगळ्या डिस्ट्रीब्युटरला झालेलं आहे. बरेच जणांचे कारण आहेत, कुणाला वेळ नाहीये, कुणाची रेंज गेलीये, बरेच कारण आहेत. त्यातल्या त्यात तुम्हाला या झूम मध्ये एंट्री मिळाली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण इथे तुम्हाला मिळणार आहे ज्ञान आणि हे ज्ञान तुम्हाला बिझनेस करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. आणि जो व्यक्ती आपल्याला याचं मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे ते पण साधी व्यक्ती नाहीये. सिप्ला कंपनीचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे, तिथे त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा फार्माचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्यांचं एज्युकेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे. सध्या त्यांचं कर्जतमध्ये एक मोठं मेडिकल आहे जिथे ते ऑपरेट करता करता आपला बिझनेसही रन करताय पार्ट टाइम मध्ये आणि ते खूप चांगल्या रँकवर आहे, झेडटीसी रँकवर आहे. त्यांचं मार्गदर्शन आपल्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला भेटणार आहे. जेणेकरून जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, एखादा पेशंट जर तुम्हाला भेटला, गुडघेदुखी, सांधेदुखी काहीही, तर तुम्हाला सगळ्यात पहिले सिनियरला कॉल करावा लागतो. याला कॉम्बिनेशन काय द्यायचं, त्याला काय द्यायचं. हेच जर नॉलेज तुम्ही घेतलं तर तुम्हाला सिनियरची वाट बघावी नाही लागणार. आता वाट का नाही बघायची? जर समोर तुमच्या पेशंट असेल आणि सिनियर दुसऱ्या कॉलवर जर बिझी असेल, तुमचा कॉल जर उचलला नाही गेला, तर होऊ शकतं तो पेशंट तुमच्या हातातनं जाऊ शकतो किंवा त्यावेळेला त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येणार नाही. त्यासाठी जर तुम्ही तुमचं नॉलेज वाढवलं तर तुम्हाला त्याचा फायदा पडणार आहे. म्हणून आपलं हे छोटंसं सेशन आपण आजपासून सुरू करतोय. ज्याला या बिझनेसमध्ये मोठी अचिव्हमेंट करायची आहे, त्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेणं खूप गरजेचं असतं. जे नॉलेज आम्ही घेऊन इथपर्यंत पोहोचलोय. प्रत्येक लीडर टीसी, एटीसी, डीटीसी ज्या वेळेला पोहोचतो त्याचं एकच कारण असतं की तो या छोट्या छोट्या गोष्टी शिकून घेतो. छोटे छोटे कॉम्बिनेशन, छोट्या छोट्या म्हणजे जे बिझनेससाठी लागणाऱ्या गोष्टी असतात ते जर स्वतः शिकले तर त्याचा बेनिफिट खूप मोठा असतो. त्याचं एक साधं सोपं उदाहरण सांगेल. जर तुम्ही दुकान टाकलं तर दुकान उघडण्यासाठी कुणाची वाट बघत नाही. सकाळ झाली, अंघोळ करणार, दुकानात जाणार, दुकान उघडणार. म्हणजे कुणाची न वाट बघता तुम्ही तुमचं काम करतात. त्याचं काम का करतात? कारण तिथं कोणी सिनियर नाहीये. तुम्हाला हे माहिती की आपल्यालाच करायचंय. पण हा बिझनेस असा आहे की आपल्याला असं वाटतं आपले सीनियर आहे ना, सीनियरला बेनिफिट आहे ना, मग हे सगळं काम सीनियरनीच करणे. पण एक मी तुम्हाला 100% सांगू शकते, जो व्यक्ती हा बिझनेस माझा म्हणून करतो, मग माझा म्हणून करण्यामध्ये काय काय अर्थ आहे याचा, की तुम्ही शिकून घेणं, प्रोडक्ट शिकणं, प्लॅन शिकणं, सगळ्या गोष्टी माझा बिझनेसला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मी शिकणार आहे, त्याच वेळेला माझी अचिव्हमेंट होणार आहे. त्यासाठी आपण हे आता छोटंसं ट्रेनिंग लावलेलं आहे. आता 2-3 प्रोडक्ट्स किंवा 2-3 आजारांवर कॉम्बिनेशन आपल्याला सर सांगतील. जेणेकरून हे तुम्ही सगळ्यांनी नोट डाउन करून घ्यायचंय. प्रत्येक वेळेला 1, 2, 4 पेशंट तुमचे जर गेले, समजा गुडघेदुखीचे गेले, त्याला कॉम्बिनेशन काय द्यायचं तर त्याला पाठ करावं लागत नाही. ते ऑटोमॅटिक तुमच्या अंगवळणी पडणार आहे. म्हणून सगळ्यांनी डायरी पेन घेऊन बसा. तर जी जी माहिती सांगते ते तुमच्या शब्दात तुम्ही लिहून घ्या. जेणेकरून तुम्हाला आणि आपल्या जोरदार टाळ्यांमध्ये मी झेडटीसी लीडर संतोष गंगावणे सरांना स्क्रीनवर इन्व्हाइट करते. वेलकम सर. तर सर्वप्रथम सर्वांना नमस्ते. आणि आजचे जे काही झूम मीटिंगच्या मार्फत प्रोडक्ट ट्रेनिंग जे आहे ते घेण्याचा म्हणजे चान्स मला दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर पहा, आपण 2 आजारावरती जे काही प्रोडक्ट लागणार आहे त्याबद्दलचे मी तर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. तर त्याच्यामधले पहिलं जे आहे किडनी स्टोन. तर पहा, किडनी स्टोन जो आहे तर किडनी स्टोन मध्ये जे काय 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 कॉम्बिनेशन वापरतो त्याच्याबद्दलची चर्चा आपण इथं करणार आहोत किंवा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी आपल्या बरोबर शेअर करणार आहे. तर किडनी स्टोन मध्ये जे काय पहिले प्रोडक्ट आपण रेफर करतो त्याच्यामध्ये युरोफ्लश लिक्विड आहे आणि युरोफ्लश टॅबलेट, 2 फॉर्म मध्ये आपल्याकडे युरोफ्लश लिक्विड आणि टॅबलेट आहे. हे आपण पेशंटला रेफर करतो. माणसाच्या शरीरामध्ये दोन किडनी असतात, एक राईट किडनी आणि लेफ्ट किडनी. तर किडनीचं काम काय आहे तर फिल्ट्रेशन करण्याचं काम आहे. फिल्ट्रेशन करून जे काही बॉडी मधले जे काही टॉक्सिन्स आहे किंवा विषारी घटक आहेत ते बाहेर काढण्याचं काम हे किडनी करत असते.
तर त्याच्यामध्ये जे स्टोन आहेत, कॉमनली 6 प्रकारचे स्टोन ह्याच्यामध्ये त्याच्यामधले जे काही आहेत 3 प्रकारचे जे काही पहिले स्टोन येतात ते चांगल्या प्रकारे आपले प्रोडक्ट 100% देतात. आणि मेनली हे 3 प्रकारचे stone आहेत हे भारतामधल्या व्यक्तींमध्ये आढळले जातात. त्याच्यामध्ये आता स्टोन होण्याचं कारण काय? तर स्टोन होण्याचं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे जर आपल्या आई वडिलांना किंवा आजोबांना जर स्टोन असेल तर तो अनुवंशिकपणे त्या पुढच्या जनरेशन मध्ये जाऊ शकतो. त्याचबरोबर पुढचं कारण असं आहे की जास्त जर उष्ण भागात तो पर्सन राहत असेल किंवा उष्ण ठिकाणी जास्त वेळ काम करत असेल, अशा केसेस मध्ये पण स्टोन होण्याचे जास्त चान्सेस असतात. किंवा जास्त प्रमाणात घाम येणे याच्यामध्ये हे स्टोन होण्याचे प्रॉबेबली चान्सेस असतात. त्याचबरोबर आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये असलेलं कॅल्शियम जर कारण प्रामुख्याने जो काही 1 नंबरचा स्टोन जो मानवाच्या शरीरामध्ये किंवा भारतीय ह्या क्षेत्रामध्ये जो काही स्टोन आढळतो तो म्हणजे कॅल्शियम युक्त स्टोन असतो आणि तो जास्त प्रमाणात भारतामध्ये आढळतो. तर त्याचं मेनली रिझन असतं की आहारामध्ये जर जास्त प्रमाणात जर कॅल्शियम असेल तर तो स्टोन होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन जर असेल तर त्याच्यामध्ये स्टोन होण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर जास्त प्रमाणात मेडिसिन घेतलेले असेल किंवा मेडिसिन चालू असेल त्याच्यामध्येही स्टोन होण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर चुकीच्या आहाराचे कॉम्बिनेशन, आहारामध्ये जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला किंवा प्रोडक्ट किंवा एक पदार्थ खातो ते काही जर चुकीच्या कॉम्बिनेशन मध्ये जर खाल्ले गेले तरीही किडनी स्टोन होण्याचे चान्सेस असतात. आणि तिसरं शेवटचं कारण म्हणजे कमी प्रमाणात पाणी घेणे, हे एक रिझन त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामुळं किडनी स्टोन होण्याचे चान्सेस आहेत. तर पहा स्क्रीन सर्वांना दिसते. हो सर. येस येस. आता युरिफ्लश लिक्विड आणि टॅबलेट हे कसं काम करतं तर पहा युरिफ्लश लिक्विड जे आहे हे युरिफ्लश लिक्विड घेतल्यानंतर हे युरिनेशनचं प्रमाण वाढवतं. म्हणजे काय, लघवीचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवतं. त्याचबरोबर जे काही आता ह्याच्यामध्ये पण युरिफ्लश लिक्विड आणि टॅबलेट जे 2 फॉर्म आहेत, जर किडनी स्टोन जो आहे त्याचा आकार जर 4 mm 5 mm पर्यंत जर असेल तर त्याच्यामध्ये आपण युरिफ्लश लिक्विड देऊ शकतो फक्त. आणि जर 6-7 mm 8 mm 9 mm किंवा 10 mm पर्यंत असेल तर त्याच्यामध्ये आपण युरिफ्लश लिक्विड आणि युरिफ्लश कॅप्सूल याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण देऊ शकतो. तर ही युरिफ्लश लिक्विड आणि टॅबलेट काय काम करतात तर ह्याच्यामध्ये युरिनचं फॉर्मेशन वाढवतं. म्हणजे लघवीला जास्त प्रमाणात लागते. त्याचबरोबर जे काही किडनी स्टोन आहे त्याची साईज कमी करून ते बाहेर काढण्याचं काम करतं. त्याचबरोबर किडनीच्या आतमध्ये जर स्टोन असेल तर तो स्टोन युटरस मार्गे, म्हणजे ही आपण जी ट्यूब म्हणतो ही ट्यूब दिसते किडनीची आणि त्याच्या किडनी आणि ब्लॅडर त्याला कनेक्ट केलं आहे ट्यूब, त्याला नाव आहे युटरस. तर किडनी मधून स्टोन युटरसच्या मार्गे ब्लॅडर मध्ये पोहोचवण्याचं काम करतं आपली युरिफ्लश लिक्विड आणि कॅप्सूल. आणि युरिन ज्यावेळेस आपण पेशंट युरिनला जातो तो युरिन थ्रू ते स्टोन बाहेर टाकलं जातं. त्याचबरोबर आता आपण हे पाहणार आहोत की याच्यामध्ये घटक काय वापरलेत. याच्यामध्ये जे घटक वापरलेत त्याच्यामध्ये पहिला आहे गोक्रू. ते स्टोनला बाहेर काढण्याची क्षमता ठेवणार हे हर्ब आहे आणि ते पेन कमी करतं. त्याचबरोबर जे स्टोनची साईज आहे ती कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतात. त्याचबरोबर पुढचं हर्ब आहे ती कुलती, स्टोनला विरघळण्याचं काम करतं, म्हणजे स्टोनची साईज कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं. त्याचबरोबर युरिनेशनचं प्रमाण वाढवतं. आणि तिसरं हर्ब आहे ते खूप महत्वाचं आहे, त्याला सुपर हर्ब म्हणून असं आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये म्हणलं जातं, ते म्हणजे पुनर्नवा. हे काय काम करतं तर किडनीचे फंक्शन चांगल्या प्रकारे करतं. त्याचबरोबर जे काही किडनीमध्ये इन्फेक्शन झाले असेल त्याला पण दुरुस्त करण्याचं काम करतं. त्याचबरोबर युरिक ऍसिडचा एक स्टोनचा प्रकार आहे, त्याला पण घालवण्याचं काम हे पुनर्नवा करतं. त्याचबरोबर आपला आता स्टोन आहे, स्टोन काय गोटीसारखा गुळगुळीत वगैरे नसतो. जो स्टोन किडनीतून युरेटर मार्गे जर ब्लॅडर मध्ये पास होतो त्यावेळेस पूर्ण ठिकाणामध्ये ते काय इन्फेक्शन करत जातं. त्याच्यामध्ये हे आपलं युरिफ्लश लिक्विड जे आहे ते अँटी इन्फ्लमेटरी चांगल्या प्रकारे आणि जखम भरून काढण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतात.
तर त्याच्यामध्ये पहा लिक्विड जे आहे हे लिक्विड आणि हे दोन कॉम्बिनेशन मध्ये आपण ह्याच्यामध्ये देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये जे काय तिसरं जे किडनी स्टोन मध्ये युरोप्लस लिक्विड युरोप्लस कॅप्सूल त्याचबरोबर डेली डिटॉक्स हे प्रोडक्ट पण आपण त्याच्यामध्ये रेफर करतो. तर पहा डेली डिटॉक्स हे काय काम करतं तर डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं. जे काही आपल्या शरीरामधले जे काही टॉक्सिन्स आहेत हे टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर काढण्याचं काम करतं. एक उदाहरण घेऊ आपण. घरामध्ये आपण ज्यावेळेस दररोज झाडून काढतो बरोबर आहे. झाडून काढल्यानंतर कचरा कुठेतरी कोपऱ्यात जर भरला, एक दिवस भरला, एक दिवस ठेवला, 2 दिवस ठेवला, 10 दिवस ठेवला, 15 दिवस ठेवला, महिनाभर ठेवला, तर त्याच्यामधून काय होणार आहे आपल्याला दुर्गंधी येणारे, वास येणारे, डास होणार आहेत, झुरळ होणार आहेत बरोबर. आपण त्याच्यासाठी मार्केटमध्ये जर गेलो तर आपण काय म्हणणार घरामध्ये झुरळ झालेत, घरामध्ये डास झालेत, घरामध्ये दुर्गंधी येते. मग तिथला मेडिकलवाला किंवा जिथं आपण जाणार ते काय करणार आहेत डासांसाठी वेगळं औषध देणार आहेत, झुरळांसाठी वेगळं औषध देणार आहेत, त्याचबरोबर आपल्या दुर्गंधी येते घरामध्ये त्याच्यासाठी एक वेगळं औषध देणार बरोबर. तर परंतु हे काय जे हा प्रॉब्लेम कशामुळे तर घरामध्ये कचरा साचल्यामुळे. तसंच काहीसं आपल्या शरीरामध्ये जर असतं, जर आपल्या शरीरामध्ये जर टॉक्सिन्स साचून राहिले तर विविध प्रकारच्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि हे टॉक्सिन शरीरामधून बाहेर काढण्याचं काम आपले जे काही शरीरामधले जे काही 5 घटक आहेत ते टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करतात. तर त्याच्यामध्ये स्किल या नावाने आपण त्याला एक शॉर्ट टर्म नाव दिलेलं आहे. स्किल म्हणजे पहिला घटक आहे, पहिलं जे ऑर्गन आहे स्किन, दुसरा आहे किडनी, तिसरा आहे इंटेस्टाईन, त्याच्यानंतर लंग आणि लिव्हर. हे 5 जे काय आपले अवयव आहेत हे टॉक्सिनला बाहेर काढण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतात. तर त्याच्यामध्ये पहा त्याच्यामध्ये जे काय डेली डिटॉक्स आहे डिटॉक्सिफिकेशनचं काम करतात. त्याच्यामध्ये काय वापरले, कोणते हर्ब वापरले त्याच्यामध्ये ते आपण चर्चा करू. त्याच्यामध्ये पुनर्नवा आणि वरुण हे किडनीमध्ये जे काय आहेत घटक त्याच्या ते टॉक्सिन्स जे काय आहेत ते किडनी मार्गे बाहेर काढण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं. किडनीमध्ये काही प्रकारचं काम जर प्रॉब्लेम असेल, आता हे जे पुनर्नवा आहे आता हे डेली डिटॉक्स मध्ये पण वापरलं गेलं आहे आणि प्लस कॅप्सूल आणि लिक्विड मध्ये पण वापरलं गेले. त्याच्यामध्ये किडनीच्या बाबतीत कसलाही प्रॉब्लेम जरी असेल तर ते हे जे हर्ब आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला तिथे मदत करणार आहे. त्याचबरोबर तुलसी आहे, आवला आहे, पाला आहे, आपल्या जे काही ब्रेनच्या आणि मानसिक दृष्ट्या जे काही समस्या असतील त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं. त्याचबरोबर अर्जुना, तुलसी, गुडूची हे पण हर्ब त्याच्यामध्ये वापरले. त्याच्यामध्ये जे काही हृदय संदर्भामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील त्याला डिटॉक्सिफाय करायला मदत करतात. त्याचबरोबर नीम, आवला, तुलसी आणि गुडूची हे पॅनक्रियाज जे काय आहेत पॅनक्रियाजला डिटॉक्सिफाय करायला चांगल्या प्रकारे मदत करतात. आता हे पॅनक्रियाज काय आहे तर पॅनक्रियाज हे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार करणारे एक संप्रेरक आहे बरोबर आहे. जर आपलं पॅनक्रियाज जर वेल डिटॉक्सिफाय असेल तर आपल्या शरीरामध्ये काय होणार आहे इन्सुलिन चांगल्या प्रकारे प्रेरित होणार आहे आणि जे काही डायबिटीज होण्याचा जो काही पुढचा प्रॉब्लेम आहे तो पण तिथे हे थांबू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण किडनी स्टोन जर असेल तर 3 प्रकारचं जर कॉम्बिनेशन दिलं युरोप्लस लिक्विड, युरोप्लस कॅप्सूल आणि डेली डिटॉक्स तर चांगल्या प्रकारे त्या पेशंटला रिलीफ मिळू शकतो. जर छोटा स्टोन असेल तर आपण युरोप्लस लिक्विड आणि युरोप्लस लिक्विड आणि डेली डिटॉक्स जरी दिले तरी चालेल. आणि जर किडनी स्टोन 6-7 mm, 8 mm, 9 mm, 10 mm जर असेल तर 100% त्या पेशंटला युरोप्लस लिक्विड, युरोप्लस कॅप्सूल आणि डेली डिटॉक्सचे 3 प्रोडक्ट जर रेफर केले तर 100% तो पेशंट किडनी स्टोन पासून रिलीफ मिळू शकतो त्या पेशंट. त्याचबरोबर आपल्याकडं आपण जे काही पुढचा आजार घेणार आहे की ज्या याच्यामध्ये तर ते आहे मूळव्याध. आता मूळव्याध सारख्या जो आजार आहे आजार नेमका आजार म्हणण्यापेक्षा एक पोटाची समस्या आहे. जर पोट आपलं व्यवस्थित आता बरेचसे आजार असे येतं की आपलं पोट जर व्यवस्थित साफ नसेल तर 90% आजार हे पोटाशी निगडीत असतात. जर आपलं पोट व्यवस्थित साफ झालं तर सगळ्या प्रकारचे आजार त्याच्यातून म्हणजे कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याच्यामध्ये आपण इम्युनो प्लस 3 जे आहे हे प्रोडक्ट आपण मूळव्याध सारख्या पेशंटला आपण रेफर करतो. त्याच्यामध्ये हे इम्युनो प्लस 3 जे आहे हे नित्य रसायन आहे.
नित्य रसायन म्हणजे आपण हे रोज घेऊ शकतो, सकाळ संध्या. म्हणजे आपल्याकडे बरेचसे असे मेडिसिन आहेत की ते 3 महिने घेतल्यानंतर आपण त्याला ब्रेक देऊ शकतो. परंतु जे काय आपलं इम्युनो 3 प्लस जे प्रोडक्ट आहे हे नित्य रसायन मध्ये येतं. ह्याच्यामध्ये आपण हे ते देऊ शकतो. तर ह्या मूळव्याधच्या पेशंटला जर आपल्याला इम्युनो प्लस थ्री द्यायचं असेल तर देऊ शकतो आपण. त्याच्यामध्ये आता इम्युनो प्लस थ्री काय काम करतं, तर हे डायजेशन सुधारण्याचं काम करतं. जर आपलं डायजेशन व्यवस्थित झालं तर पोट व्यवस्थित साफ होणार आहे आणि त्यापासून जे काही पुढचा प्रॉब्लेम होणार आहे तो होणार नाही. त्याचबरोबर इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी ही चांगल्या प्रकारे आपण डायजेशन बरोबर इम्युनिटी पॉवर पण आपल्या शरीराची वाढू शकते इम्युनिटी प्लस थ्री. जर डायजेशन व्यवस्थित झालं नाही तर टॉक्सिन्स जे आहेत ते शरीरामध्ये कुठेतरी साचून राहतात आणि जे काही टॉक्सिन्स आहे ते बॉडीच्या बाहेर जर गेले नाही तर हा जो काही शरीरामध्ये जे काही विषारी घटक साचून राहिले की त्याचा प्रॉब्लेम पुढे चांगल्या प्रकारे वाढू शकतो. आता पहा, आपण जर बाजारामधून भाजीपाला आणला आणि तो भाजीपाला किंवा फळं आणले आणि एका जागी ठेवून दिले, 1-2 दिवस ठेवले, 5 दिवस ठेवले, 10 दिवस ठेवले, 15 दिवस ठेवले, तर ते काय होतात, पुसतात, सडतात, नासतात, त्याच्यामध्ये किडे होतात. बरोबर. तेच तसंच काहीतरी आपल्या शरीरामध्ये असतं. आपण जे जेवण करतो त्याचं जर व्यवस्थित डायजेशन झालं नाही तर त्याचा परिणाम काय होतो, जे काही चांगल्या प्रकारे मध्ये आपल्या शरीरामध्ये मिळायच्या गोष्टी तर त्या न मिळता त्याचं टॉक्सिन वेस्टेज मध्ये रूपांतर होतं. बरोबर. आणि जे काही टॉक्सिन वेस्टेज जे आहे हे इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर ते इंटेस्टाईन मध्ये साचून राहतं आणि इंटेस्टाईन काय करतं, तर इंटेस्टाईनला काम काय असतं, तर आपण जे खाल्लेलं गोष्टी आहेत किंवा जे काही पदार्थ आहेत त्याच्यातील पौष्टिक द्रव्य किंवा पौष्टिक घटक हे ब्लड मध्ये पास करण्याचं काम आपलं इंटेस्टाईन करत असतं. परंतु जर आपलं डायजेशनच जर व्यवस्थित झालं नाही तर अशा गोष्टीमध्ये काय आहे, टॉक्सिन वेस्टेज जे इंटेस्टाईन मध्ये साचून राहतं आणि त्यावेळेस जे काही टॉक्सिन वेस्टेज इंटेस्टाईनचं काम काय ब्लड मध्ये सप्लाय करत, मग त्या गोष्टीमध्ये टॉक्सिन्स जे काही जे ब्लड मध्ये जातात आणि जे काही ब्लड मध्ये गेलेले टॉक्सिन आहेत आपल्या शरीरामध्ये इतर अवयवाकडे ते ब्लड जसं जसं पास होत जाईल तसे ते टॉक्सिन्स त्या आपल्या वेगवेगळ्या अवयवांकडे ते पास होतात आणि त्याच्यापासून विविध आजारांमध्ये त्याचे रूपांतर होतं. बरोबर. तर त्याच्यामध्ये आता टॉक्सिन विषय विविध आजार विविध अवयवांकडे पास झाले, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये मग काय होऊ शकतं, भूक न लागणे, विविध आजार बाकीचे होतात. त्याच्यामध्ये मग जीभ पांढरी पडणे किंवा पिवळी पडणे किंवा तोंडातून दुर्गंधी वास येणे किंवा आळस येणे आणि बाकीचे मोठे आजार हे त्याच्यामध्ये येऊ शकतात. आता पहा, इम्युनो प्लस थ्री जे आहे हे 3 घटकापासून बनवलेलं प्रोडक्ट आहे आणि हे काम करतं कशामध्ये, वात, पित्त आणि कफ. हे जे माणसाच्या त्रिदोष येतं. आता काही माणसांमध्ये 2 स्टेबल असतात, एक जास्त झालेलं असतं. तर आपलं जे काही इम्युनो 3 प्लस जे प्रोडक्ट आहे हे बनवलं गेलं आहे आवळा, हरितकी आणि बेहडा याचं 1:1:1 हे प्रमाण घेऊन हे प्रोडक्ट बनवले. हे काय काम करतं, तर आपल्या शरीरामध्ये जे काही वात, पित्त, कफ आहे, त्रिदोष आहेत, याला मेंटेन ठेवण्याचं काम करतं किंवा शमवण्याचं काम हे प्रोडक्ट आपलं करतं. त्याच्यामध्ये हरितकी जे आपलं जे काही त्रिफळामधले जे काही मेन घटक आहे त्याला किंग ऑफ मेडिसिन असंही म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये पहा, आता त्रिफळा चूर्ण आजपर्यंत आता इथे जेवढे डिस्ट्रीब्युटर आहेत किंवा आपण बऱ्याचशा लोकांनी त्रिफळा चूर्ण घेतला असेल, वापरला असेल, बरोबर आहे. त्याचं टेस्ट कशी आहे, बिटर टेस्ट आहे. बरोबर, म्हणजे कडसर लागतात. एकदा जर खाल्लं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी ते पाण्याबरोबर घेणे असं हे होतं. बरोबर आहे. परंतु जर आपल्या शरीर आणि त्याची क्वांटिटी आपल्या शरीरासाठी किती लागते, 3 ते 6 mg पर डे इतका मोठा डोस आपल्याला या त्रिफळा चूर्णाचा लागतो. तर पहा, आता ह्याच्यामध्ये काय आहे, त्रिफळा चूर्ण जे आहे आपण काय करतो, त्रिफळा चूर्णाची टेस्ट बिटर आहे, हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. त्याचबरोबर त्याचा दुसरा ड्रॉबॅक म्हणजे त्याचं कॉन्टॅमिनेशन झालं तर अदर काही साईड इफेक्ट होण्याचे प्रॉब्लेम पण त्याच्यामधून त्या पावडर फॉर्म मधून आहेत. परंतु आता जवळपास बऱ्याचशा दिवसापासून टॅबलेट फॉर्म मध्ये पण हे त्रिफळा बाजारामध्ये उपलब्ध व्हायला लागले. परंतु हे टॅबलेट फॉर्म मध्ये जर आलं तरीही आपल्याला जवळपास 3 ते 6 mg चा डोस आहे.
त्या 3 ते 6 mg च्या डोससाठी जवळपास 6 ते 8 टॅबलेट आपल्याला सकाळ संध्याकाळ घ्यावं लागेल. एवढ्या टॅबलेट घेणे शक्य आहे का? नाही. त्याचबरोबर आता मार्केटमध्ये कॅप्सूल पण त्रिफळा चूर्णाच्या उपलब्ध व्हायला लागल्यात, परंतु त्याचाही डोस तसाच आहे. जवळपास 6 कॅप्सूल म्हणजे सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 असा डोस या कॅप्सूलचा घेणे हे पण शक्य नाही. तर त्याच्यामध्ये आपल्या ह्या जबरदस्त असं सायंटिस्टने जे काही डी. नारायण सर आहेत यांनी जे काही इम्युनो+3 जे बनवलंय त्याच्यामध्ये एक सर्व आयुर्वेदामधली जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस बनवलंय, ती म्हणजे ट्रॅच्युरेशन. आता ट्रॅच्युरेशन प्रोसेस मध्ये करतात असं की जे काही प्रोडक्ट आपलं जे काही हर्ब आहेत 3 हर्ब याचं एक्स्ट्रॅक्ट काढलं जातं. बरोबर आहे, म्हणजे त्याचं एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, त्याचे घटक जे काय त्याचे घटक काढले जातात आणि ते घटक जे आता समजा आपलं मोसंबीचा आपण ज्यूस केला, बरोबर, ज्यूस केल्यानंतर काय होतं त्यातलं पाणी म्हणजे ज्यूस वेगळा येतो आणि त्याचा चोथा म्हणतो आपण फायबर म्हणतो ते एक वेगळं जातं. त्याचप्रमाणे हे जे काही 3 घटक आहेत आपले बेडा हळदी याचं पण एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. त्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रॅक्ट आणि जे काही फायबर वेगवेगळे होतात त्या एक्स्ट्रॅक्टला त्या फायबर बरोबर ट्रॅच्युरेट केलं जातं. ही प्रोसेस 2 वेळेस 3 वेळेस केली जाते. ह्या ट्रॅच्युरेशनच्या प्रोसेसमुळे काय होतं तर त्या प्रोडक्टची इफिशियन्सी वाढते, त्याची पोटेन्सी वाढते. म्हणजे जिथं तुम्हाला 6 कॅप्सूल 7 कॅप्सूल घ्यावं लागतील तिथं फक्त 1 कॅप्सूल जरी घेतली तरी तुमचा एका वेळेचा डोस पूर्ण होऊ शकतो. तर जबरदस्त ट्रॅच्युरेशन प्रोसेसने आपले हे प्रोडक्ट बनवलेलं आहे. तर इम्युनो+3 का म्हणजे मार्केटमध्ये जे काही कॅप्सूल आहेत त्या 4-5 कॅप्सूलच्या बरोबर आपली 1 कॅप्सूल इम्युनो+3 ची आहे. तर तर हे इम्युनो+3 जे आहे हे काय काम करतं तर आपल्याला स्टमकला स्ट्रॉंग ठेवण्याचं काम करतं, पोट साफ करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतं. त्याचबरोबर आपला गॅस्ट्रो इंटेस्टाईल ट्रॅक जो आहे म्हणजे त्याला गट म्हणतो आपण, त्याला स्ट्रॉंग ठेवण्याचं काम करतं. त्याचबरोबर एखाद्याच्या दृष्टी कमी झाली असेल त्याच्यामध्ये आपण इम्युनो+3 देऊ शकतो. त्याची दृष्टी वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. आता पहा जे काही मूळव्याध आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो तर पोटाच्या संबंधामध्ये तो प्रॉब्लेम असतो, तर त्याच्यामध्ये हे प्लस 3 चांगल्या प्रकारे काम करतं. त्याचबरोबर आता हे आपल्याकडे नवीन प्रोडक्ट जे आले त्याच्यामध्ये ते आपण पाईल्स मध्ये देऊ शकतो. ते म्हणजे जबरदस्त असं प्रोडक्ट आहे, रिझल्ट खूप चांगला आहे. ते म्हणजे आहे पाईल्स सीसी. पाईल्स सीसी जे आहे, पाईल्स म्हणजे मूळव्याध आणि सीसी सीसी हे नाव का दिलंय तर जे काही आहे पहिला सी म्हणजे केअर पाईल्स आणि दुसरा सी म्हणजे कंट्रोल पाईल्स. म्हणजे पाईल्स सीसी जे आहे ते पाईल्स पासून पाईल्सची केअर पण करतं आणि पाईल्सला कंट्रोलही करतं. तर पाईल्स म्हणजे काय किंवा मूळव्याध म्हणजे काय, जे रेक्टमला सूज येणे, सूज आल्यानंतर जे काही इरिटेशन होतं, पेन होतात, त्याच्यामध्ये कधी कधी ब्लिडिंग पण होते. आणि स्टूल पास होण्यासाठी जर प्रॉब्लेम जर आला किंवा मग जर रेक्टमचा साईज जर कमी झाला तर स्टूल पास होत नाही. स्टूल जर कडक असेल तर त्या पेशंटने जर जास्त प्रेशरने जर स्टूल पास करण्यासाठी जर प्रेशर केला तर त्याच्यामध्ये ब्लिडिंग होण्याचा चान्सेस असतो. तर त्याच्यामध्ये हे पाईल्स मध्ये हा प्रॉब्लेम येतो. तर पाईल्स का होतो तर त्याची कारणे अशीच काही आहेत. ते म्हणजे इम्प्रॉपर डाएट. जर आपलं प्रॉपरली नसेल तर पाईल्स होऊ शकतं. त्याच्यामध्ये जर तुमचं दुसरं कारण म्हणजे डायजेशन व्यवस्थित नसेल तर त्याच्यामध्ये हे ते पण पाईल्स होण्याचं कारण आहे. त्यामुळे आपण जे काही इम्युनो+3 जे प्रोडक्ट वापरतो किंवा पेशंटला ते रेफर करतो तर त्याचं मेनली रिझन म्हणजे काय, आपलं जे काही इम्युनो+3 जे आहे हे डायजेशन प्रॉपर डायजेशन करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतं. त्याच्यानंतर पाईल्स होण्याचं कारण तिसरं एक कारण म्हणजे काय, जास्त प्रमाणात स्पायसी खाणे हे पण त्याच्यामध्ये कारण होतं. त्याचबरोबर दुसरं त्याच्या पुढचं कारण म्हणजे जास्त वेळ एकाच जागेवर बसून जो पर्सन जास्त वेळ एकाच जागेवर बसून काम करतो किंवा उष्ण कटिबंधामध्ये आहे तेही कारण पाईल्स होण्यासाठी आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढचं कारण म्हणजे कमी प्रमाणात पाणी पिणे हे पण कारण पाईल्स होण्यासाठी आहे. आणि तिसरं शेवटचं कारण म्हणजे अनुवंशिकता. ही पाईल्स मध्ये अनुवंशिकता हे एक रिझन आहे असू शकतं की किंवा आहे
जर वडिलांना, आजोबांना किंवा पंजोबांना जर मूळव्याधचा प्रॉब्लेम होता किंवा आहे, तर तो पुढच्या जनरेशन मध्ये जाऊ शकतो. हे कारण पाईल्स मध्ये होऊ शकतं. तर पायलसीसी जे आहे, जबरदस्त हर्बनी पायलसीसी प्रोडक्ट हे आपल्या सायंटिस्टने बनवले. त्याच्यामध्ये पायलसीसी काय काम करतं, तर हे प्रिव्हेंट स्वेलिंग, त्यानंतर पेनला कमी करतं आणि ब्लिडिंगलाही कमी करतं. बऱ्याचशा विक्टिमला सूज येते, पेन होतात आणि ब्लिडिंग होते, तर त्याच्यामध्ये पायलसीसी चांगल्या प्रकारे मदत करतं. तर त्याच्यामध्ये जे काही जबरदस्त असे हर्ब वापरलेत, जे काही हर्ब वापरून हे प्रोडक्ट डिझाईन केले, तर त्याच्यामध्ये पहिलं प्रोडक्ट आहे हर्बोला एक्स्ट्रॅक्ट, त्याच्यानंतर आहे नेम सीड्स एक्स्ट्रॅक्ट, त्यानंतर दारू हल्दी, नाग प्रेशर, आणि त्याचबरोबर त्रिफळा पण या प्रोडक्ट मध्ये वापरलेला आहे. त्यानंतर करुची आणि लाजवंती, आपल्याला आपण जे म्हणतो ना लाजळूचं डाळ, ते लाजवंती हे हर्ब पण त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. तर तर त्याचबरोबर गेंदा फुल, गेंद्याचं फुलाचं एक्स्ट्रॅक्ट पण ह्या प्रोडक्ट मध्ये वापरले. तर गेंद्याचं फुलाचं एक्स्ट्रॅक्ट हे अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी म्हणून ह्याच्यामध्ये वापरले, तर हे इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतं. कारण पाईल्स मध्ये मेनली इन्फ्लमेशन जास्त प्रमाणात असतं, तेव्हा स्टूल पास होण्यासाठी दिक्कत म्हणजे अडचण येते आणि ब्लिडिंग होणे हा त्रास त्याच्यामध्ये होत असतो. त्याच्यामुळे गेंदा फुलाचे एक्स्ट्रॅक्ट पण याच्यामध्ये वापरले. आता याचा डोस कसा आहे, तर ह्याचा डोस सकाळ संध्याकाळ दोन वेळेस, मग सकाळी एक टॅबलेट, संध्याकाळी एक टॅबलेट, आफ्टर मील म्हणजे आफ्टर फूड, हे असा डोस त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर जास्त प्रमाणात पाणी घेणे, जास्त प्रमाणात पाणी पिणे, हे एक आपण त्या पेशंटला सजेस्ट करतो. पण हा डोस जो आहे, हा रेग्युलर जर घेतला तर त्या पेशंटला चांगल्या प्रकारे रिलीफ मिळेल. म्हणजे 4 दिवस 5 दिवस जर घेतला, 8 दिवस घेतला, तर त्याच्यामध्ये काही चांगल्या प्रकारे रिलीफ मिळणार नाही, तर चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिळेल. त्याचबरोबर जर जास्त प्रमाणात जर त्रास होत असेल, तर ह्या प्रोडक्ट बरोबर आपण फुल अँड इझी, जे काय आपलं न्यूली लॉन्च झालेलं प्रोडक्ट आहे, हे जर दिलं तर त्याच्या बरोबर इतका जबरदस्त रिझल्ट आहे. फाईल सीसी फुल अँड इझी जर दिलं, तर 100% ह्याचंही कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे त्या पेशंटला रिलीफ मिळण्यासाठी मदत करू शकतात. त्याचबरोबर आता पाईल सीसी मध्ये टॅबलेट आहेत आणि लोकल ऍप्लिकेशन साठी क्रीम पण आहे. तर लोकल ऍप्लिकेशन जर केलं, तर हे जे काही पेन आहेत किंवा इरिटेशन आहे किंवा जास्त प्रमाणात आग होते, अशा केसेस मध्ये आपण जर हे लोकल ऍप्लिकेशन साठी क्रीम जर दिली, तर हे चांगल्या प्रकारे काम करतं. तर हे लोकली अप्लाय करायची, ते हे लोकली कुलिंगचं काम करते, इरिटेशन रिड्यूस करते, त्याचबरोबर पेन पेन पण कमी करण्यासाठी मदत करते, आणि जे जे काही ब्लिडिंग होते त्याच्यामध्ये ते ब्लिडिंग होण्यासाठी कमी होण्यासाठी मदत करतात. तर त्या क्रीम मध्ये जे काही क्रीम आहे आणि त्याच्यामध्ये एक नोझल दिलेलं असतं, ते नोझल लावूनच ती क्रीम अप्लाय करायची, म्हणजे व्यवस्थित पूर्ण रेक्टम मध्ये ती क्रीम अप्लाय होते आणि त्याचा चांगल्या प्रकारे रिलीफ मिळून त्या पेशंटला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळण्यासाठी मदत होते. तर ह्याच्यामध्ये जे काही घटक वापरलेत त्याच्यामध्ये कॅटिचिन एक्स्ट्रॅक्ट हे टी लिव्स पासून एक एक्स्ट्रॅक्ट काढलंय. त्याची काही प्रॉपर्टी आहे, तर त्याची प्रॉपर्टी जी आहे अँटी इन्फ्लामेटरी, म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे काय, सूज कमी करणे, हे ह्या जे काय हर्ब आहे त्याची प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर पुढचं हर्ब जे वापरले ते म्हणजे आहे कपूर. कपूर काय, लोकली कुलिंग एजंट म्हणून काम चांगल्या प्रकारे काम करतं. त्याचबरोबर जे काही इरिटेशन होते तेही कमी करण्यासाठी मदत होतं. त्याचबरोबर जे काही टॅबलेट मध्ये वापरलं होतं ते लाजवंती आणि गेंदा फुलचं एक्स्ट्रॅक्ट, याच्यामध्ये तेही वापरलं आहे. त्याचबरोबर निरगुडी एक्स्ट्रॅक्ट आणि भृंगाराज एक्स्ट्रॅक्ट, हे दोन एक चांगल्या प्रकारचे हर्ब जे आहेत याचाही रिझल्ट, याचाही एक्स्ट्रॅक्ट ह्या क्रीम मध्ये वापरलाय. म्हणजे एकंदरीत जर पायल सीसी क्रीम आणि पायल सीसी टॅबलेट आणि त्याचबरोबर जर फुल अँड इझी जर वापरलं, तर 100% त्या पेशंटला चांगल्या प्रकारे रिलीफ मिळू शकतो. त्याचबरोबर आपण त्या पेशंटला लिव्हागेन पण रेफर करू शकतो. लिव्हागेन त्याचेही चांगल्या प्रकारे काम आहे. तर कोणाला जर काही जर क्वेश्चन असेल तर विचारू शकता.
थँक्यू सर, तुम्ही खूप सोप्या शब्दात सांगितलं. आता आपल्या डिस्ट्रीब्युटर्स लोकांना जर काही शंका असेल तर त्यांनी निसंकोचपणे सरांना विचारू शकता. कॉम्बिनेशन नसेल कळलं तर पुन्हा एकदा सर तुम्हाला सांगतील की बाबा किडनी स्टोन साठी हे प्रोडक्ट, पाईल साठी हे प्रोडक्ट, काहीही असू द्या. असं नका समजू की कसं बोलू शकता, शंका विचारू शकता. संगवणे सर नमस्ते. नमस्ते सर, बोला की. सर मला हे विचारायचं होतं, समजा आता पाईल्स म्हणजे मूळव्याधचं आहे, तर हा मग मूळव्याध आणि मग त्याला जे फिशर म्हणतो किंवा आपण भगेंदर जे म्हणतो, तर हा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? आणि समजा पाईल्सचं कॉम्बिनेशन त्या फिशरला किंवा त्याला देऊ शकतो का? नाही, भगेंदर आणि पायल्स वेगळे आहेत. भगेंदर मध्ये आपण नाही अजूनपर्यंत कोणाला म्हणजे कोणत्या पेशंटला दिलेलं पण नाही आणि त्याचा रिझल्ट आपण घेतलेला पण नाही. पण फक्त पायल्स पेशंट केलेले आहेत. म्हणजे पाईल्सची पुढची स्टेज आहे का आपण जे हो. भगेंदर म्हणा किंवा हे भगेंदर म्हणतो मध्ये फिशर वगैरे? एक्झॅक्ट मला त्याचं म्हणजे मी थोडासा याचा अभ्यास करून मी तुम्हाला उद्या सांगू शकेल. म्हणजे कसं आहे, उगाच काहीतरी बरं सांगण्यात बरं. मजा नाही. हा नाही नाही बरोबर आहे ना. एखाद्या दिवस कसं होतं, हा फिशरचं पेशंट आहे ना, आपण फास्ट दिलं नाही रिझल्ट आला तर ते पुन्हा म्हणणार की तुमच्या काही झालंच नाही. त्यापेक्षा न देणे चांगलं. मला याच्यासाठी हा विचारायचं हा होतं. हा. बरं. ओके 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 थँक्यू. अजून आहे का कोणाला काही हॅलो शंका? हॅलो हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे सर. हा हॅलो. हा, बोला ना सर. हा, ते किडनी स्टोनचं सांगितलं होतं ना तुम्ही, ते हा हा कॅल्शियम वगैरे जास्त झालं हो तर त्याने सुद्धा किडनी हो. स्टोन होऊ शकतो. तर आता येस येस. सर आम्ही व्यायामाला जातोय, जिम करतोय नाही का, तर ह्या हा कंडिशनला काय आहे, आता व्यायाम केल्यावर आपल्या ह्याच्यामधलं कॅल्शियम थोडं हेच होणार आहे ना, आणि त्याच्या नाही नाही, तसं रिकव्हरीसाठी नाही आपण ते. हा हा, बोला बोला. त्याच्या ऐका ना, त्याच्या रिकव्हरीसाठी आपण काय करतोय, आपल्या हा जे कॅल्शियम आहे, हा कॅल्शियम टॅबलेट ते आपण घेतोय, तर मग हो. त्याने किडनी स्टोन होऊ शकतो का, हा माझा क्वेश्चन आहे. नाही, बरोबर आहे तुमचा प्रश्न. तर तुम्ही कॅल्शियम कशासाठी घेताय? तर तुम्ही जिमला जाताय, तुमच्या शरीरासाठी कॅल्शियमची जास्त प्रमाणात गरज आहे म्हणून तुम्ही कॅल्शियम घेताय, बरोबर. परंतु हे किडनी हो स्टोन कधी होतो? जर तुमच्या शरीरामध्ये जर तुम्हाला जेवढं कॅल्शियम पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये साठून राहिलं तर त्याचं रूपांतर त्या स्टोन मध्ये होतं. अन्यथा तुमचं जर कॅल्शियम शरीरासाठी तेवढं विघटन जर झालं तर तिथे किडनी स्टोन होण्याचे चान्सेस नाहीत. अच्छा, ठीक आहे हो सर, हो. थँक्यू आणि सर. आपल्या कॅल्शियमनी का होत नाही सर? कारण आपल्या कॅल्शियम मध्ये गोक्षरू नावाची एक वनस्पती आहे जी तुमच्या शरीरामध्ये किडनी स्टोन होऊ देत नाही. ते पूर्णचे पूर्ण कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये ऑब्झर्व केलं ओके, जातं. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू मॅडम. अजून मॅडम कोणतरी मॅडम बोलत होते आता. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये आता, बोला. मध्ये आपल्याकडं जे काय किडनी स्टोन साठी वापरतो आपण त्याच्यामध्ये युरोप्लस लिक्विड आणि युरोप्लस कॅप्सूल जे आहेत हे दोन प्रकारचे आपल्याकडे आहेत, दोन फॉर्म मध्ये आहेत. जर किडनी स्टोन जो आहे जर तो कमी प्रमाणात किंवा छोटा असेल, 4 mm 5 mm पर्यंत जर असेल तर आपण त्याच्यामध्ये डेली डिटॉक्स आणि युरोप्लस लिक्विड हे दोन कॉम्बिनेशन दिले तरी चालतात. परंतु जर तुमचं स्टोन जर 6 mm, पेशंटचा स्टोन जर 6 mm 7 mm 10 mm पर्यंत जर असेल तर त्याच्यामध्ये आपण प्लस लिक्विड प्लस कॅप्सूल आणि डेली डिटॉक्स हे कॉम्बिनेशन मध्ये आपण देऊ शकतो. अजून कुणाला काही विचारायचं? चालेल, थँक्यू सर. ओके, वेलकम मॅम. खूप छान माहिती दिली. ऑलरेडी आता मी पण आपले युरिप्लस टॅबलेट, युरिप्लस लिक्विड हे पण विकतोच, पण त्याबरोबर आज एक दोन गोष्टी नवीन तुमच्याकडून ऐकण्यास भेटल्या. बाकीच्या पण मला याचा बेटर रिझल्ट म्हणजे गिरायकाला बोलण्यासाठी पण काही गोष्टी याचा तुम्ही ज्या सांगितल्याबद्दल ते कस्टमरला सांगण्यात पण मला अजून माझ्या ज्ञानामध्ये भर पडली. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. मी साठे बोलतेय. हो तुम्ही आता ते किडनी स्टोन साठी औषधं सांगितले, तर ते द्यायचे कसे? ते जेवणाआधी द्यायची की नाही जेवणानंतर नाही द्यायची? जेवणानंतर, आफ्टर मील. आणि जो दोन्ही टाइम. किडनी स्टोनचा जो काही पेशंट असेल त्याला जास्त एक वेळेस म्हणा जेवण कमी कर पण पाणी जास्तीत जास्त प्यावं लाग, कारण जे काय आपलं युरोप्लस लिक्विड आणि टॅबलेट मध्ये जे काय हर्ब वापरलेत ते पाणी जास्त मागतात.
जर पाणी जर ओके. कमी पिण्यात आलं तर पेन जास्त होतील. त्यामुळे एक वेळेस जेवण कमी करण्याचा सल्ला द्यायचा, पण पाणी जितकं जास्त पाणी पिण्यात येईल तेवढाच बेस्ट रिझल्ट त्या पेशंटला मिळेल. ओके सर, थँक्यू. चालेल. नमस्ते किती नमस्ते दिवस बोला. स्टोनची जी औषध आहे ती किती दिवस त्याचा रिझल्ट येतो? किती दिवसात रिझल्ट येतो? त्याची ही औषधं बदलून सांगितलेली आहेत ना? नाही मॅडम, कसं आहे माहितीये का, आपल्या शरीरामध्ये 6 प्रकारचे स्टोन असतात. तर त्याच्यामधले जर कॅल्शियमचं स्टोन जर असेल तर त्या पेशंटला लवकरात लवकर रिझल्ट मिळतो. आणि आणि 6 पैकी आपल्या भारताचा म्हणजे एरिया, आपला जो काही कटिबंध आहे त्याच्यामध्ये पहिले 3 प्रकारचे स्टोन जे आहेत ते आढळतात. आणि त्याच्यामध्ये देतानाच आपण त्या पेशंटला ते 3 महिन्याचं घेण्याचा सल्ला देतो. परंतु चांगल्या प्रकारे लवकरात लवकर कॅल्शियम स्टोन जर असेल तर लवकर रिझल्ट येतो. बाकीचे 2 जर असेल तर थोडा अवधी लागतो, पण 100% चांगला रिझल्ट येतो. फक्त कॉम्बिनेशन 6 देताना ml च्या कमी असेल तर लवकर रिझल्ट येतो ना? काय काय म्हटलं? 6 ml पेक्षा कमी असेल हा, तर 6 लवकर पण रिझल्ट तो येतो ना? स्टोन, हा ते पण आहेत. ते जर साईज 6 mm पेक्षा कमी असेल ते एक कारण आहे. आणि स्टोन जर तो कॅल्शियम युक्त ऑक्झिलेटचा जर असेल तर रिझल्ट लवकर येतो. आणि तरी एक किती दिवस प्रॉब्लेम आहे की इथे म्हणतात की आपले प्रोडक्ट खूप कॉस्टली काय आहेत. म्हटलं? आवाज नाही आपले आला. प्रोडक्ट जे आहेत ते खूप कॉस्ट आहेत असं बोलतात, महाग आहेत. हा, बरोबर आहे मॅडम, आपले प्रोडक्ट खरंच कॉस्टली आहेत. तर माझा थोडा परिचय देतो. माझं मेडिकल आहे कर्जत मध्ये, आणि मी मागच्या एक 2.5 ते 3 महिन्यापूर्वी 13 mm चं स्टोन आहे त्या पेशंटला रिझल्ट दिलाय. त्या पेशंटला डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता, आणि त्या पेशंटला कमीत कमी डॉक्टरने सांगितलं होतं की ऑपरेशन, मेडिसिन याचा खर्च 1 लाख रुपयापर्यंत येईल. बरोबर आहे. परंतु आपण त्या पेशंटला जवळपास एक साधारण लईतले खर्च झाला असेल 4,000 रुपये. बरोबर आहे. मग आपले 4,000 महाग आहेत का 1 लाख रुपये महाग आहेत? नाही, माझ्या पण पेशंट बद्दल तसंच झालं. इथे एक पेशंट हो. होते, त्यांना हा. त्यांना दिलं मी औषध, त्यांना आलाय गुण, हो. पण ते हो. आता बघतील हे करून. पण जर दुसऱ्यांना आपण सांगायला गेलो तर ते म्हणतात बरोबर आहे. प्रोडक्ट खूप महाग आहे. नाही, महाग आहे, पण ते पण आपल्याला पण समजून माहिती आहे. त्यांना पण. हो. हम्म. आता दुसरं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर 95 आहे. 95 जर पाहिलं आणि जर एखाद्या सामान्य व्यक्तीला द्यायचं म्हटलं तर 4,000 रुपये किंमत आहे. तो म्हणतो खूप महाग आहे. पण त्याच 95 जर एखादा कॅन्सरचा पेशंट जर नीट होत असेल तर ते प्रोडक्ट महाग आहे का स्वस्त आहे? आता तेवढी आपल्याला पण ते नेक्स्ट आपलं. टाइम बरं का मॅडम, नेक्स्ट टाइम हा. आपले प्रोडक्ट स्वस्त कसे आहेत यावरती पण आपण मीटिंग घेऊया. कारण हा तुमचाच नाही, हा माझा पण कधी काळी प्रश्न होता. हा प्रत्येक नवीन डिस्ट्रीब्युटरचा प्रश्न